गजाननाला वंदन करून, मातपित्याला नमन करून आज मी तुम्हाला गीतेच्या 12व्या अध्यायाचे महात्म्य सांगत आहे. जे श्रवण केल्याने सर्व दुःखातून मुक्ती होऊन मन शांत होऊन घरात धनसंपदा प्राप्त होते. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. श्री भगवान म्हणाले, हे पार्वती, कमले योगी जन जिच्या चरण कमलाचे चिंतन करतात, कमल निवासिनी, तुम्ही आपल्या स्वाभाविक सत्तेनेच आमच्या सर्व इंद्रिय गोचर विषयांना जाणता. तुम्ही कल्पना समूह आणि त्यांचा संकल्प करणाऱ्या मनाला उत्पन्न करता. इच्छाशक्ती, ज्ञानशक्ती आणि क्रियाशक्ती ही सर्व तुमचीच रूपे आहेत. तुम्ही परम ज्ञानरूपिणी आहात. तुमचे स्वरूप निष्कलंक, निर्मळ, नित्य, निराकार, निरंजन, अंतर्हित, भीतिरहित आणि निरामय आहे. देवी तुमची माहिती वर्णन करण्यास कोण समर्थ आहे? षटचक्राचे भेदन करून अंतःकरणात 12 ठिकाणी करणाऱ्या अनाहत, विघ्न, बिंदू, नाद आणि कला ही जिची स्वरूपे आहेत, त्या माता लक्ष्मीला मी प्रणाम करतो. हे माता, तुम्ही आपल्या मुखचंद्रापासून प्रगट होणाऱ्या अमृताचा वर्षाव करा. तुम्ही पशांती, मध्यमा आणि वैखरी या नावाच्या वाणी आहात. मी तुम्हाला नमस्कार करीत आहे. तुम्ही संपूर्ण जगताच्या रक्षणासाठी अनंत रूपे धारण करता. अंबिके, तुम्हीच ब्राह्मी, वैष्णवी तसेच महेश्वरी शक्ती आहात. वाराही, लक्ष्मी, नरसिंह, ऐंद्री, कौमारी, चंडिका, जगाला विपत्र करणारी लक्ष्मी, जगतमाता, सावित्री, चंद्रकला आणि रोहिणीही तुम्हीच आहात. परमेश्वरी, तुम्ही भक्तांचे मनोरथ पूर्ण करण्यासाठी कल्पतरूप्रमाणे आहात. तुम्ही माझ्यावर प्रसन्न व्हा. त्याने अशा प्रकारे स्तुती केल्यानंतर भगवती लक्ष्मीने आपले साक्षात रूप धारण केले आणि म्हणाली, हे राजकुमार, मी तुमच्यावर प्रसन्न झाले आहे. तुम्ही कोणत्याही उत्तम वर मागा. राजकुमार म्हणाला, माता, माझे पिताजी फार ब्रह्मदक्ष अश्वमेघ नावाच्या महान यज्ञाचे अनुष्ठान करीत होते. ते दैवयोगाने आजारी पडून स्वर्गवासी झाले. यामध्येच तंबूमध्ये बांधलेल्या माझ्या यज्ञाच्या घोड्याला, की जो पृथ्वीची परिक्रमा करून वापस आला होता, कोणीतरी रात्रीच्या वेळी त्याला बंधन कापून त्याला दुसरीकडे पोचविले. त्याचा शोध लावण्यासाठी मी काही लोकांना पाठविले होते, परंतु त्याच्या मुळीच पत्ता न लागता जेव्हा ते लोक रिकाम्या हाताने वापस आले, तेव्हा मी सर्व ऋषीजनांची आज्ञा घेऊन तुम्हाला शरण आलो आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय. राहिलेला अध्याय आपण उद्या घेऊ. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. हरये नमः, हरये नमः, हरये